राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। महिलांसाठी मोठी खुशखबर, सरकारकडून मिळणार 6,000 रुपये। नवीन योजना 15 ऑगस्ट पासून सुरू। पूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मृत कर्जदारांच्या वारसांसह शेतकरी सबरमात, कर्जमाफीत आधार प्रमाणीकरणाचा अडथळा। राज्यामध्ये पशुधन विमा योजना सुरू होणार, केंद्र व राज्य सरकार 85%, लाभार्थी भरणार 15% हप्ता। आता लाभार्थ्यांना होणार मक्यांचे वाटप, ग्रामीण भागामध्ये अडचण, नागरिकांमध्ये राशनबाबत नाराजी। प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 31.68 कोटींचा अतिरिक्त राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे। ग्रामीण घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा, निधी वितरणास मंजुरी देण्यात आली। करतुलीची 450 रुपये किलोने विक्री होत आहे। शेतकरी कर्जमाफी योजनेची ई-केवायसी पूर्णपणे मोफत। धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस लवकरच मिळणार, खासदार प्रफुल्ल पटेल यांची ग्वाही। कर्जमुक्तीस पात्र 13 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। राज्यामध्ये 30,000 शिक्षकांची भरती, पसंती क्रम देण्यास 11 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ। आदिवासी कुटुंबियांना राशन कार्ड द्या, अन्न आयोगाचे निर्देश। महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा, अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। वीज दरवाढी विरोधात हल्लाबोल आंदोलन। 10 लाखांपर्यंत गोविंदांना विमा मंजूर करण्यात आला। कुणबी प्रमाणपत्र देऊन तेच रद्द करण्याचा सरकारचा कट, गरज पडल्यास 29 ऑगस्ट पासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। मनोज जरांगे पाटील। शेणातून मिळवा पैसा, सरकार देणार अनुदान, गोवर्धन मधून शेतकऱ्यांना कमाईची मोठी संधी। धाराशिव मध्ये 21 कोटींचा कृषी घोटाळा, 14 अधिकारी निलंबित। तेजीला अचानक ब्रेक, हळदीचे भाव एकाच दिवसामध्ये क्विंटल मागे 500 ते 1000 रुपयांनी कोसळले आहेत। सध्याचा दर 15,000 ते 16,500 रुपये। पीक विमा भरण्यात नांदेडचे शेतकरी मराठवाड्यामध्ये अव्वल, मुदतीनंतर देखील 1,22,000 शेतकऱ्यांची पडली भर। सोयाबीन, कपाशी, मका पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव, फवारणी रखडल्याने शेतकऱ्यांना उत्पादन घटण्याची भीती। सततच्या पावसाने वाढ खुटली आहे। रेल्वेच्या हद्दीजवळ तुम्ही आता बांधकाम करताय तर तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक आहे। आता एसटीच्या तिकीट सवलतीला तुम्हाला मोजावे लागणार 2 रुपये, 3 रुपये आणि 5 रुपये। पीक विम्याची रक्कम खात्यात जमा होतात शेतकरी रसावले। आठवडाभरामध्ये 28,000 शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा परत यावर्षी अर्ज केले। सोलापूर जिल्ह्यातील अपडेट। SIR उर्वरित 12% काम पूर्ण करण्याचे आवाहन, 17 ऑगस्टला जाहीर होणार यादी। जमिनीचे प्रमाणीकरण नसल्यास PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमचा अडकणार। पोर्टल मधील माहितीत तफावत, वाढणार शेतकऱ्यांची अडचण, शेतकऱ्यांनी करून घ्यावी पडताळणी। राज्यस्तरीय पीक स्पर्धेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आले। 4 दिवसामध्ये सोन्यामध्ये 5,700 आणि चांदीमध्ये 6,900 रुपयांची उसळी। नळ जोडणी मागे वर्षाला किमान 1,800 रुपये मोजावे लागणारच। ग्रामपंचायतींना पाणीपट्टी वसुलींचे कडक निर्देश देण्यात आले। हलगर्जीपणा केल्यास आता कारवाई होणार। दिव्यांग प्रमाणपत्राची फेर पडताळणी, अपात्र ठरल्यास लाभांना कात्री, गैरप्रकार सिद्ध झाल्यास वसुली, निलंबनासह फौजदारी कारवाई होणार। श्रावण महिना ऐन तोंडावर आला असताना उपवासांच्या पदार्थांनी वाढवली महागाईची झळ। साबुदाणा, भगर, साखरसह फराळ साहित्यांचे भाव वधारले। उपवासांच्या साहित्यांचे सध्याचे दर प्रति किलो प्रमाणे आणि लिटर प्रमाणे या ठिकाणी तुम्ही बघू शकतात। लालसगाव बाजार समितीमध्ये टोमॅटो खरेदी विक्रीस प्रारंभ, 350 रुपये प्रति कॅरेट दर। कर्जमाफीपासून वंचित त्या शेतकऱ्यांना 107 कोटींचा बोजा, म्हणजेच की 18,830 शेतकऱ्यांवर अन्याय झाला। गोंदिया जिल्ह्यातील अपडेट।